हे बघा, या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे की ऍक्टिव्हेशन कसं करायचं. तर ऍक्टिव्हेशन करण्यासाठी जो नवीन आयडी पासवर्ड तुम्ही ओपन केलेला आहे त्या व्यक्तीचा या ठिकाणी आयडी पासवर्ड टाकून ते अकाउंट ओपन करायचं. बघा, आयडी ओपन झाल्यानंतर व्यवस्थित चेक करून घ्यायचं की आपल्याला ज्या व्यक्तीचं ऍक्टिव्हेशन करायचं आहे त्याचंच नाव या ठिकाणी दिसतं आहे का. म्हणजे ज्या नवीन व्यक्तीचं आपण रजिस्ट्रेशन केलं असेल इथे त्याचंच नाव आहे का. कारण कधी कधी काय होतं, आधीचा आयडी जो आपण ओपन केलेला असतो तो कधी कधी लॉग आउट होत नाही आणि परत तोच लॉग इन होऊन जातो. त्यामुळे आधी नाव चेक करून घ्यायचं आणि त्यानंतर तो आयडी या ठिकाणी जसा आपला आयडी ऍक्टिव्ह दिसतोय ना त्या ठिकाणी तो नवीन आयडी फ्री दिसत असतो. त्यामुळे कसलं टेन्शन नाहीये, पण व्यवस्थित बघून घ्यायचं. तर त्यानंतर आता इथे परत डॅशबोर्डला जायचं. डॅशबोर्डला गेल्यानंतर या ठिकाणी प्रोडक्टवर जायचं. प्रोडक्टवर क्लिक केल्यानंतर सपोज त्या व्यक्तीला जर 1320 रुपयाचे 4 शॅम्पू बॉटल घ्यायच्या असतील तर काय करायचं, हे बघा, यातला कोणताही जरी प्रोडक्ट घ्यायचं असेल, सपोज विदाऊट प्रोडक्टची 1100ची जॉईनिंग असेल तर यावर क्लिक करायचं. 1 मिनिट, मी तुम्हाला शॅम्पू बॉटलचं दाखवते कारण 1100 वाला खूप सोपं आहे, पण शॅम्पू बॉटलची क्वांटिटी कशी चेंज करायची ते तुम्हाला समजेल. आय थिंक सेकंड नंबर पेजला आहे. हे बघा, आता सपोज त्या व्यक्तीला जर 2 ग्रीन ॲपल आणि 2 हेअरफॉलचे शॅम्पू घ्यायचे असतील तर ग्रीन ॲपल शॅम्पूवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर ॲड टू कार्ट म्हणायचं. ओके, त्यानंतर बॅक यायचं. परत हेअरफॉलच्या शॅम्पूवर क्लिक करून त्या ठिकाणी ॲड टू कार्ट म्हणायचं. तर ॲड टू कार्ट म्हटल्यानंतर हे बघा, या ठिकाणी हे कार्डचं जे चिन्ह दिसतंय तुम्हाला कोपऱ्यात यावर क्लिक करायचं. आता क्लिक केल्यानंतर हे जे आधीचं या ठिकाणी आहे मी ते रिमूव्ह करते 2 मिनिट, कारण आपण फक्त शॅम्पू चूज केलेले आहे. जरी चुकून आपल्याकडे दुसरं काही चूज झालं, आपल्याला ते घ्यायचं नसेल तर आपण तिथून रिमूव्ह करून टाकायचं. बरोबर. आता हे बघा, या ठिकाणी फक्त दिसतंय 2 शॅम्पू त्या व्यक्तीला घ्यायच्या आहेत त्या, पण इथे किती अमाऊंट दिसते, 660 दिसते. तर मग काय करायचं, या ठिकाणी जी एक क्वांटिटी आहे ना ह्या एरोवर क्लिक करून ती क्वांटिटी 2 करायची. त्यानंतर ग्रीन ॲपल पण 2 आणि हेअरफॉल पण 2. हे बघा, इथे नन आलंय आता सॉफ्टवेअरमध्ये चेंज झाल्यामुळे, पण त्यानंतर त्याचा काही प्रॉब्लेम नाही, ते असू द्यायचं. 1320 तुम्हाला अमाऊंट दिसून जाईल. मग इथे बघा, पूर्ण नाव आहे, मोबाईल नंबर, मेल आयडी आहे. इथे तुम्हाला आता माझा सेव्ह असल्यामुळे इथे दिसतोय, पण इथे त्या ठिकाणी तुम्हाला त्या व्यक्तीचा पिनकोड टाकावा लागणार. त्यानंतर स्टेट सिलेक्ट करावा लागणार, सिटी सिलेक्ट करायची आणि इथे ॲड्रेस जर पूर्ण टाकलेला नसेल तर तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायचा. आणि त्यानंतर इथे रिपर्चेसवर जे क्लिक आहे तर रिपर्चेसवरून इथे ऑनलाईनवर क्लिक करायचं. बस हे विसरायचं नाही ऑनलाईनवर क्लिक करायला. आणि प्रोसेस टू पेमेंट म्हणायचं. आता प्रोसेस टू पेमेंट म्हटल्यानंतर पुढे तुम्हाला इथे ऑप्शन विचारले जातील. हे बघा, त्या आयडीचं नाव येईल. आता माझं नाव त्या ठिकाणी शो होते. त्यानंतर 1320 आले बघा. आणि पेमेंट मेथड, मग तुम्हाला गुगल पे वरून पेमेंट करायचं आहे की फोन पे वरून. आता मला जर गुगल पे वरून ही 1320 इथे खाली 1320 दिसतंय बघा, यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर युअर पेमेंट इज बिंग प्रोसेस असं दिसेल. त्यानंतर बघा, हा तुमचा जो पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकल्यानंतर वेट, हे बघा, पासवर्ड टाकल्यानंतर तिथे तुमचं फोन पे किंवा गुगल पे ओपन होईल आणि ओपन झाल्यानंतर तुम्ही पेमेंट तिथे डायरेक्टली येईल की ड्रीम ट्रेड 1320. फक्त तुमचा पासकोड टाकून पेमेंट करून द्यायचं आणि पेमेंट केल्यानंतर बॅक यायचं नाही. ही बघा, ही अशी युअर पेमेंट इज बिंग प्रोसेसिंग असं दाखवतं. आणि हे दाखवल्यानंतर एक 15 ते 20 सेकंदामध्ये ते सक्सेसफुलचा मेसेज तुम्हाला येऊन जातो आणि वरती ऑर्डर पेंडिंग असा मेसेज येतो. ऑर्डर पेंडिंग असा मेसेज आला की तो आयडी ऍक्टिव्ह होऊन जातो. 15 ते 20 मिनिटानंतर चेक करून बघायचं तो आयडी ऍक्टिव्ह असतो. किंवा जर तुम्हाला वाटतंय आयडी ऍक्टिव्ह झालेला नाही, आयडी फ्रीज दिसतोय, 1 तास झालाय आयडी फ्रीज दिसतोय, तर तुम्ही तुमच्या अपलाईनशी बोलू शकतात. अशा पद्धतीने आपलं ऍक्टिव्हेशन असतं. अगदी सोपं असतं, फक्त थोडं शांततेत करायचं, व्यवस्थित लक्षपूर्वक आयडी कुणाचं आहे ते नाव चेक करून घ्यायचं आणि पेमेंट केल्यानंतर बॅक यायचं नाही. बस एवढंच लक्षात ठेवायचं.